मूळतः म्हणजे एकदा जो ग्राहक वर्ग ह्या भागात येतो तर एकतर त्या व्यक्तीला जशी आपण भाजीपाला निवडतो, एखादी छान वस्तू निवडतो किंवा एखादा मुलगा असतो की त्याला आपल्या आवडीनुसार मैत्रीण हवी असते, दिसायला छान पाहिजे, सुदृढ बांधा हवा असतो, गोरीपान हवी असते. तर तसं पण इथलं असंच गणित आहे की इथं येणाऱ्या ग्राहक वर्गाला तो कसाही दिसू दे, तो कशाही पद्धतीचा असू दे, तो दारू पिलेला असू दे, ठेंगणा असू दे, उंच असू दे, कशाही पद्धतीचा असला तरी त्या व्यक्तीला समोरची महिला ही छानच लागते, सुंदर लागते, देखणी लागते, कमी वयाची लागते. आणि जास्त करून पुरुषांचा जो कल असतो तो कमी वयाच्या मुलीवरती असतो. आणि ते जे रेट असतात की एक शॉटचे म्हणजे 350 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, म्हणजे आता ज्या महिला दिसण्यावरती डिपेंड असतात. पण कॉमन जर का एक रेट असतो की जो 300 ते 350 रुपये महिला घेतात. ज्या वयस्कर वगैरे आहेत ते 200, 150 अशा पद्धतीने पण म्हणजे त्यांचा धंदा होत नसल्यामुळे वयस्कर लोकांचा, त्यामुळे ते कमी किमतीमध्ये पण हा व्यवसाय करतात. पण जे तरुण महिला वर्ग आहे त्यांचा मात्र प्रॉपरली म्हणजे एखादी ताई 500 रुपये घेते, एखादी 400 घेते, कोण 350 घेतं. तर एका टाइमचे म्हणजे एक सेक्स ऍक्टिव्हिटी करण्यासाठी एका व्यक्तीकडनं ते 350 ते 500 रुपये कॉमन आकारले जातात. आणि जर का त्या ताईला असं तो ग्राहक म्हणत असेल की तुम्हाला म्हणजे नाही का तू रात्रभर माझ्या बरोबर जर का तो थांबणार असेल तर त्यांचे मात्र मग 2000-3000 रुपये असतात. आणि रात्रभर ज्यावेळेस एखादी महिला एखाद्या कस्टमर बरोबर थांबते आणि जर का तो त्याच्यात दारू पिणारा असेल तर त्याचं व्यसनाचं प्रमाण सुद्धा आमच्या ताईंना लागतं.